अहमदनगरला आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी प्रचंड प्रतिसाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी बघतो की नमो महारोजगार मेळावा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आयोजित करायचं बघायला मिळतो आणि वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या देखील सहभागी झालेल्या आहे आणि नाशिक विभाग असेल किंवा अहमदनगर जिल्हा असेल या विभागातून विद्यार्थी जे आहे ते मोठ्या संख्येने दाखल झालेले आहे। या संदर्भात भाजप खासदार सुजय विखे आपल्या सोबत आहेत। काय सांगा, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जो आहे तो बघायला मिळतोय। अनपेक्षित गर्दी या ठिकाणी झालेली आहे। मला वाटतं 22,000 रजिस्ट्रेशन होतं, पण त्यापेक्षा ते ऑनलाईन होतं। प्रॅक्टिकली फिजिकल रजिस्ट्रेशनला मला 30,000 लोक आले आणि त्यामुळं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याच्या संकल्पनेतून जेवढे युवक आज पुढे आलेले आहेत, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांचा विभाग आहे, असे माननीय मंगलप्रभात लोढा साहेब, MIDCचे उदय सामंत साहेब, सगळे प्रशासनाच्या वतीने आयोजन मोठे जय्यत तयारी केली। मला असं वाटतं की एकदम योग्य नियोजन झालंय। 200 पेक्षा अधिक कंपन्या आल्या आहेत, काही लोकांचं सिलेक्शन झालंय। तर अशी एक पहिली आमची वेळ आहे ही करण्याची। आज काही चुका होतील त्या उद्या परत, आज उद्याचे दिवस पण आहे, उद्या ते सुधारणा करू आणि ज्या 3 MIDC आज आपण नगर जिल्ह्यामध्ये मंजूर केलेल्या आहेत, या 3 MIDCच्या माध्यमातून भविष्यात युवकांना चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल। पुढची प्रक्रिया आता कशी असणार आहे रोजगार उपलब्ध करण्यासंदर्भात किंवा आता जे सिलेक्ट झाले त्याची पुढची प्रक्रिया कशी आहे? जे सिलेक्ट झाले त्यांना सिलेक्शन लेटर देण्यात येणार आहे। त्यांना कळवलं जाणार आहे की ते सिलेक्ट झाले, त्यांचे फोन नंबर झाले, रेकॉर्ड स्थापित झालाय आणि हा रेकॉर्ड आता जेव्हा आपण नवीन MIDC येतील त्या MIDC आता आपण हे जे ऍप्लिकेशन आले, त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आले, ते ऍप्लिकेशन नवीन MIDCच्या रिक्रुटमेंटसाठी यांचा वापर केला जाईल। लोकसभा निवडणूक देखील तोंडावरती आहे, त्या संदर्भात आपली तयारी कशी चालू आहे? तयारी ही मी 5 वर्षापासून करतोय। चांगलं काम चालू आहे, सगळ्यांचं सहकार्य मिळतंय, लोकांचं प्रेम मिळतंय। आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं काम मागच्या 5 वर्षामध्ये संघटनेच्या माध्यमातून झालं। मला विश्वास आहे की या ठिकाणी अहमदनगर दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार 5 लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येईल, ही जनतेची भावना आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना 400+ खासदार देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रातून सगळ्या सरकारने आणि नगर जिल्ह्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। तर नक्कीच आपण बघतो की मोठा रोजगार मेळाव्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि या ठिकाणी खासदार सुजय विखेंनी देखील विश्वास व्यक्त केलेला आहे की मोठ्या संख्येने आता रोजगार जो आहे तो विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे। कॅमेरा विक्रम कुणाल जाकर, T9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।